अचिंत्या व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्तजगदाधारमूर्ते ब्रह्मणे नमः। प्रथम आमच्या आराध्य देव भवानी शंकर ब्रह्म पंचायत गुरुंचं स्मरण करून इथे आजच्या दिवशी प्रतिष्ठित झालेली श्री शारदा मातेचं स्मरण करून घेऊन उपस्थित जमलेल्या सर्व शिष्यवर्गास भक्तवर्गास प्रेमाने नारायण समोर आशीर्वाद करतात। आज इथे पुणे शहरामध्ये GSD संयुक्त कोकणी सभा या सभेच्या वतीने इथे गेल्या वर्षापासून शारदा उत्सव म्हणजे सरस्वतीची उपासना, सरस्वतीचं आवाहन ज्या नक्षत्रावरती सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मूळ नक्षत्रावरती आवाहन, स्थापनादी सर्व श्रवण नक्षत्रावरती विसर्जन म्हणून जे काही सांगितलं आहे त्याप्रमाणे इथे सरस्वतीची उपासना, शारदोत्सव इथे तुम्ही सर्व भक्तवर्ग अत्यंत भक्तिभावनेने, श्रद्धेने, निष्ठेने उपस्थित राहून आपण सर्वजण सारस्वत समाज म्हणताना सर्वजण सरस्वतीचे उपासक हे आहेच, तरी पण सरस्वतीची कृपादृष्टी सर्व भक्तांवरती, सर्व सारस्वतांवरती, एवढंच नव्हे तर सर्व जगावरती, भारत आलाच त्याच्यामध्ये, तरी पण सर्व जगावरती सरस्वतीची पूर्ण कृपादृष्टी राहावी। आणि विशेष म्हणजे या अश्विन महिन्यामध्ये सरस्वतीची उपासना ही जशी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सरस्वतीची उपासना ही श्रेष्ठ म्हणून सांगितलेली आहे। कर्नाटकामध्ये तुम्ही सर्वजण, बरेचसे जण कर्नाटकातलेच, इतरही प्रांतातले आहेच, त्यातल्या त्यात या दिवसांमध्ये आपले मंगळूर म्हणा, उडुपी म्हणा आणि संबंध कर्नाटकामध्ये, उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटकामध्ये विशेषतः शारदोत्सव उत्सव हा सर्व आपले सारस्वत विशेष करून तिथे हा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावनेने, निष्ठेने त्या सरस्वतीची कृपा संपादन व्हावी म्हणून तिची उपासना करतात, आराधना करतात। त्याचप्रमाणे इथे सुद्धा तुम्ही सर्वजण सारस्वत नोकरी, व्यवसाय, उद्योगाच्या निमित्ताने जरी इथे स्थायिक झालेले असले तरी पण जसं गावामध्ये शारदोत्सव करतात तसंच इथे पण तो शारदोत्सव व्हायला पाहिजे। सरस्वतीची उपासना, आराधना ही आपणाकडून व्हायला पाहिजे। ही तुमची एक अंतःकरणपूर्वक त्या देवीप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा, भक्ती, शुद्ध भावना म्हणून तुम्ही लिहिलेलंच आहे की आंबेल उत्सव म्हणून लिहिलेलं आहे, शारदोत्सव, आंबेल उत्सव, शारदोत्सव म्हणून। म्हणजे एक आपलेपणाने, जसं आपण आपल्या आईला, जसं ही माझी आई, जसं आपण आपलेपणाने जसं आपण आपल्या आईची सेवा आपण करतो, देवीची सेवा आपण करतो, किती जरी आपल्याकडून चूक जरी झालेली असली तरी पण उपपुत्रोजायत क्वचिदपि कुमाता न भवति म्हणून जसं शंकराचार्यांनी जसं सांगितलेलं आहे, देवी अपराध क्षमापण स्तोत्रामध्ये जसं सांगितलेलं आहे, तसंच बघायला गेलो तर माणसाने जीवनामध्ये किती जरी प्रगती जरी केलेली असली तरी सुद्धा आपल्याला एक माया, आपल्याला एक आपुलकी ही आपल्याला हवी असते। ती पैशाने विकत घेता येत नाही, किंवा कुठल्याही आधुनिक वस्तू जरी आपण जरी निर्माण केलेल्या असल्या त्या वस्तूपासून आपण उपभोग घ्यायचा जरी म्हटलं, पण ती जी माया आहे, ती जी आपुलकी आहे ती त्या आधुनिक वस्तूमध्ये नाही आहे किंवा आधुनिक कुठल्याही विषयामध्ये नाही आहे। ती अंतःकरणपूर्वक, जसं आई आपल्या मुलाला जन्म दिल्यापासून म्हणजे जन्म व्हायच्या अगोदरपासूनच गर्भामध्येच आपुलकीने जसं त्या बाळाचं म्हणजे एक आईला एक आनंद
असते की बाळ जन्माला येणार म्हणताना एक त्यावेळेपासूनच जसं एक आपुलकी असते, एक आत्मीयता जशी असते, जशी ती माया असते, ती माया जन्म झाल्यानंतर सुद्धा, मुलाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा, बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा ती आपुलकी जी असते, ही आपुलकी अशी असते की त्याला जगामध्ये कुठलंही त्याला दुसरं काही देता येणार नाही. त्याच्याकरताच ही माया, ही आपुलकी, अशीच शक्ती उपासना, देवी उपासना, ती मातृवत समानच आहे, माताच आहे, आईच आहे. ही भावना ज्यावेळेला तो शुद्ध मनाने, ज्यावेळेला भक्त त्या भावनेने ज्यावेळेला आपल्या मातेची, शारदा मातेची असू दे, महालक्ष्मीची असू दे, महाकालीची असू दे, किंवा नवरात्रीमध्ये जे सांगितलेलं आहे देवीची उपासना, ही उपासना इतकी श्रेष्ठ आहे की तिच्याशिवाय हे जगतच चालू शकत नाही. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायचं म्हटलं तरी सुद्धा सरस्वती रूपी शक्ती जर तिचं जर काही जर प्राधान्यता जर नाही तर ब्रह्मदेव सुद्धा सृष्टी उत्पन्न करू शकत नाही. विष्णूने सुद्धा स्थिरता, सृष्टी चालवायचं म्हटलं जर महालक्ष्मीची जर कृपा नाही, तिची जर साथ नाही तर महाविष्णू सुद्धा काही करू शकत नाही. संहार जरी करायचं म्हटलं तर महाकाली, पार्वती जी महाकाली रूपामध्ये, तिची सुद्धा जर काही जर साथ नाही तर ईश्वर सुद्धा, महादेव सुद्धा काही करू शकत नाही. आपण म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश हे देव आहेच, परंतु या देवामध्ये सुद्धा ही शक्ती सामावलेली आहे. शिव म्हणताना ते शिवामध्ये शक्ती आहेच, जर शक्ती नाही तर ते शव होऊ शकतं, आणि शव म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्याकरता सांगण्याचा विचार एवढाच की शक्तीची उपासना ही मानवी जीवनामध्ये खूपच महत्त्वाची आहे, आणि हे जे जगत चालत आहे तिच्या प्रेरणेने चालत आहे. आपण प्रकृती म्हणतो, जे जे काही आपण या आपल्या स्थूल बुद्धीने आपण जे जे काही आपण विचार करून हे करतो, ते आपण काही नाव देतो, ते तेवढ्यापुरतीच असते. परंतु जर आपण जर सूक्ष्म शरीराने किंवा सूक्ष्म याच्यातून आपण अंतःकरणातून जर विचार करून, चिंतन मनन करून जर आपण जर देवीचं केवळ आपण नाव एवढंच नाही तर तिचं स्मरण जरी केलं ना, तर ती शक्ती आपल्यामध्ये समावित होणं, तीच आपल्या मुखातून चांगले विचार, उच्चार सर्व काही ती आपल्याकडून हे करून घेते. आणि आपण जे सुद्धा भौतिक जगतामध्ये जे सुद्धा आपण जे प्रपंच आपण करत आहोत, त्या प्रपंच हे करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा शक्ती ही लागतेच. आता इथे समोर हॅलोजन चालू केलेलं आहे, फोकस चालू केलेला आहे, तिथे शक्ती आहे म्हणून तो आहे. आता काही क्षणात जर लाईट गेली तर काहीच ते करता येत नाही. अंधकार, हा अंधकार जर दूर जर करायचा असेल तर त्याच्याकरताच नवरात्रीमध्ये 10 दिवस, 9 दिवस नाही, 10 दिवस अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये म्हणा, देवळामध्ये म्हणा, मठामध्ये म्हणा, किंवा ज्या स्थानामध्ये देवीची आपण उपासना आराधना करतो तिथे आपण तो अखंड दिवा 24 तास आपण तेवत ठेवतो. का तर नवरात्र म्हणताना 9 ही संख्या एकदम पूर्ण आहे. तसं बघायला गेलं तर विषममध्ये येते, पण ही 9 ही संख्या पूर्णमध्ये आहे. आणि रात्र म्हणताना जो काळोख आहे, जो अंधकार आहे, जो अंधकार अज्ञान आहे, जे जर दूर जर व्हायचं असेल तर या नवरात्री कालावधीमध्ये जागरण करतात, बाकी इतर देवीची उपासना आराधना करतात, पूजन चिंतन स्मरण करतात. ह्या नवरात्री कालामध्ये अन्य याच्यामध्ये करण्यापेक्षा नवरात्री कालामध्ये करणं अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. तसं भागवतामध्ये, देवी भागवतामध्ये 4 प्रकारची नवरात्री सांगितलेली आहे. एक चैत्र नवरात्र की ज्याच्यामध्ये रामनवमी म्हणून येते, नंतर आषाढ नवरात्र, त्याच्यानंतर आश्विन शरद ऋतूमध्ये आश्विन नवरात्र, नंतर माघी नवरात्र. शांतादुर्गेच्या इथे महाजन असतील तिथे माघी नवरात्र म्हणताना माघ शुद्ध पंचमी, महापंचमी म्हणतात. शांतादुर्गेची उपासना आराधना, रथोत्सव, विविध अनुष्ठान कार्यक्रम चालतात. म्हणताना हे जे 4 हे जे नवरात्र आहेत, चैत्र नवरात्र, आषाढ नवरात्र, आश्विन नवरात्र आणि माघी नवरात्र,
त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय म्हणजे तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ जसे आहेत तसं हे 4 नवरात्रामध्ये धर्म अर्थ हे अर्थ धर्मामध्ये होतं विलीन होतं आणि काम हे मोक्षामध्ये विलीन होतं. त्याच्याकरता धर्म आणि मोक्ष हे जे 2 आहेत हे त्याच्यामध्ये चैत्र नवरात्र आणि आश्विन नवरात्र ह्याच्यामध्ये असतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि आपल्याला मुख्य धर्म आणि मोक्ष हेच पाहिजे असतं, परंतु आपण अर्थ आणि कामाला आपण प्राधान्यता देतो. अर्थ आणि कामाला प्राधान्यता द्यायला पाहिजेच, परंतु कसं ह्या भौतिक लोकांमध्ये आपल्याला आपण जर खरंच आपण अंतःकरणपूर्वक जर परमात्मा आहे या सृष्टीमध्ये, भगवंत हा आहे, देवी ही आहे, हे ज्यावेळेला आपण अंतःकरणपूर्वक ज्यावेळेला आपण चिंतन स्मरण करून ज्यावेळेला करत त्यावेळेला आपल्याला धर्माची आणि मोक्षाची ह्याची सुद्धा गरज आहे असं आपल्याला समजून येतं. त्याच्याकरता सांगण्याचा उद्देश एवढाच की देवीची उपासना आराधना ही अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यातल्या त्यातही शारदेची उपासना आराधना ही सुद्धा अत्यंत श्रेष्ठ आहे. समाजाच्या वतीने पुन्हा पुन्हा आम्हाला विनंती, कार्यक्रमाला यायला पाहिजे. आमचं वाळकेश्वर कवळे मठामध्ये देवी कालिका देवीची उपासना या नवरात्री कालावधीमध्ये जशी दिननित्य चालू असते तसेच या नवरात्री कालावधीमध्ये सुद्धा नवचंडी आणि इतर धार्मिक अनुष्ठान, वैदिक अनुष्ठान हे चालत असते. येत्या 2 ऑक्टोबरपासून 6 ऑक्टोबरपर्यंत शतचंडी अनुष्ठानही आम्ही ठेवलेलं आहे. तुम्हा सर्वांना आम्ही यायला पाहिजे म्हणून आम्ही मुद्दामूनच तुम्हाला आम्ही आमंत्रण देत आहोत. आणि आपल्या मठामध्ये कोणाला कसं शक्य होतं त्याप्रमाणे यायला पाहिजे हे जरूर आहे. आणि दुसरं म्हणजे विनंती केली होती की आजच्या या दिवशी किंवा आज उद्या परवा कुठल्याही एक दिवशी इथे येऊन आम्हाला आशीर्वाद करावे. पुण्यामध्ये आम्ही केव्हाही आलेलो नाही, पहिल्यांदाच आम्ही आलेलं. असं नेहमी आमचं बेळगावला जाणं वाया पुणे आमचं जातं, तिथे आमचा शाखा मठ आहे, इथे पण करायचा विचार आहे. बघूया देवीची कशी प्रेरणा, भवानी शंकराची कशी प्रेरणा. आणि तुम्ही सर्व सारस समाज हे आहातच. म्हणताना सांगण्याचा विचार एवढाच की मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडत आहे, आज सुद्धा होता, परंतु घाटवरती चढून आल्यानंतर पाऊस गायब आणि वेळेच्या अगोदरच पोचलो. म्हणताना आमगेलो उत्सव म्हणून तुम्ही शारदोत्सव म्हणून हा जो एक नाव दिलेलं आहे हा खरंच आमगेलो उत्सवच आहे असं आहे. का तर आपुलकीने आपण तो देवीकडे प्रार्थना केलेली आहे, गुरूंप्रती प्रार्थना केलेली आहे. आपला शारदोत्सव म्हणताना हे जी एक आपुलकी आहे. आताच आम्ही तुम्हाला सांगितलं की जशी एक आई आपल्या मुलावरती एक प्रेमाने मायेने त्या मुलाचं संगोपन करतं, तसंच मुलाने सुद्धा आपल्या आईप्रती तसंच तो भाव, ती भावना ती ठेवायला पाहिजे, ती आपुलकी ठेवायला पाहिजे. कारण मुलं मोठी झाली की नोकरी, व्यवसाय, संसार सगळं झालं की काही ना काहीतरी विचार कालमानानुसार बदलत असतात. परंतु ते बदलले जरी असले तरी सुद्धा आम्ही अगोदरच म्हटल्याप्रमाणे ती आपुलकी ही ठेवायला पाहिजे. देवाप्रती सुद्धा, देवीप्रती सुद्धा ती भावना, भक्ती ही ठेवायला पाहिजे. त्यातच आपला धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि समर्पण बुद्धीने जर आपण देवीप्रती केलं तर मोक्षसुद्धा मिळायला वेळ लागत नाही. मोक्ष बाजूला ठेवूया, पहिला आपण जे 3 पुरुषार्थ आहे त्या 3 पुरुषार्थाला आपण प्राधान्यता आपण द्यायला पाहिजे. तुम्ही सर्वजण आज इथे जमलेला सर्वजणांनी अत्यंत भक्तिभावनेने, श्रद्धेने, निष्ठेने विनंती केल्याप्रमाणे आम्ही आज इथे येऊन पोहोचलो. तुम्ही अत्यंत भक्तिभावनेने स्वागत केलं ते पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो. आम्ही मध्ये केव्हा कोकणीमध्ये मध्ये बोलायला असं उच्चारामध्ये जर होतं आणि इथे दोन्ही भाषेत आहेत असं काही नाही आहे. तेव्हा आम्ही शारदेप्रती, सरस्वतीप्रती आम्ही प्रार्थना करतो, चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्व भक्तवर्गांना, शिष्यवर्गांना अशीच शारदा मातेची उपासना, आराधना करण्याची शक्ती, बुद्धी, प्रेरणा द्यावी. शारदा मातेने सुद्धा ह्या भारत देशामध्ये
सर्वांच्या बुद्धीमध्ये एक सात्विक भाव सर्वांकरून तिची उपासना आराधना व्हावी, त्याकरता सात्विक बुद्धी सर्वांना द्यावी म्हणून शारदे चरणी सुद्धा, सरस्वती चरणी सुद्धा प्रार्थना आपण सारस्वत मंडळांना शिक्षणाचा घमेंड हा असता कामा नये, अहमभाव हा असता कामा नये. कारण अहमभाव घमेंड हे अधोगतीला नेणार आहे. आपण सर्वजण सारस्वत, आमची परंपरा सुद्धा सरस्वती प्रमाणेच आहेत म्हणताना 77व्या मठाधीश म्हणताना सरस्वतीची उपासना आराधना ही श्रेष्ठ आहे म्हणून अगोदरच आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणताना तुम्ही सर्वजणांनी सरस्वतीची उपासना ही करायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची उपासना ही सर्वप्रथम आहे. त्याच्यानंतर आराध्यदेव, ग्रामदेव, इष्टदेव जे सांगितले आहे, कुलदेवतेची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ आहे. मग ती शारदा का असेना, आपली कुलदेवता आपल्या गोत्राप्रमाणे कुलदेव का असेना, तर त्याप्रमाणे ती प्राधान्यता ते देवाची उपासनेला आपण द्यायला पाहिजे. कारण उपासनेला दृढ चालवावे म्हणून सांगितलेलं आहे. जी उपासना आपण करतो ती आज केली, उद्या सोडून दिली, परत परवा केली, कारण चंचल ही मनत कृष्ण प्रमाती भलवत दृढ म्हणून सांगितलेले. म्हणताना या मनाला जर स्थिरता जर प्राप्त जर करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीची उपासना ही अत्यंत श्रेष्ठ आहे. ती सर्व भक्तवर्गाने भक्तिभावनेने तुम्ही करा. आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही ते करणार आणि तिची पूर्ण कृपादृष्टी तुम्ही संपादन करून घेणार. यावर्षी ह्या शारदोत्सवाचं दुसरं वर्ष आम्ही देवीचरणी पुन्हा प्रार्थना करतो. आपला आराध्य देवीचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त संख्येने याहीपेक्षा हा शारदोत्सव, आमगेलो शारदोत्सव हा अत्यंत चांगला व्हायला पाहिजे. तुम्ही पण इथे पुण्यामध्ये समाजाचे वास्तू बघत आहात, एक जागा बघत आहात, ती कार्यक्रम चांगल्या रीतीने आपल्या जागेमध्येच, आपल्या स्थानामध्येच शारदा मातेची उपासना आराधना करता यावी म्हणून तर ती पण प्रार्थना मी देवीचरणी ठेवतो. तुम्ही सर्वजण आज इथे जमलेला आहात. सर्वांना अशीच धर्माने चालण्याची सद्बुद्धी, सद्विचार, सत्प्रेरणा प्राप्त करून देऊन सर्वांचे उत्तरोत्तर कल्याण म्हणून आशीर्वाद करत आहोत.